आषाढी एकादशी चालू आहे आणि विठू माऊलीची चर्चा होणार नाही आणि त्यांच्यासोबत त्यांच्या भक्ताची म्हणजे संत नामदेवांचा कथा ऐकणार नाही असं होऊच शकणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला संत नामदेवांची 2 कथा सांगणार आहे. दुसरी कथा तुम्ही ऐकल्यावर तुमची भक्ती पांडुरंगाबद्दल आणखीनच वाढेल. संत नामदेवाची ही कहाणी तुम्ही खूपच कमी ऐकली असेल, म्हणून आखरीची कहाणी तुम्ही ऐकल्यावर तुमचा भक्तिभाव विठ्ठलाबद्दल आणखीनच वाढेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाची किस्मत वारकऱ्यांसारखी नसते. आपणही आपली किस्मत कथा, प्रवचन, भगवान विठ्ठलाची कहाणी ऐकून उजळवू शकतो. तर आजची पहिली कथा आहे संत नामदेवाची. ज्यावेळेस संत नामदेव केवळ 12 वर्षाचे होते, त्यांचा जन्म एक भक्तिभाव परिवारामध्ये झाला होता. त्यांचे आईवडील विठ्ठलांची अत्यंत भक्ती करत होते. त्यांचा एक नियम होता की पूर्ण कामं झाल्यानंतर 1 ग्लासभर दूध ठेवायचे त्यांचा भोग म्हणून आणि विठ्ठलाला दाखवून शानी नंतर त्याचा प्रसाद ग्रहण करून ते जेवण करायचे. तर असं त्यांचा नियम होता. एक दिवस त्यांना अर्जंट काम आलं तर बाहेर जायचं होतं, ते 4-8 दिवसासाठी. आणि संत नामदेवांना बजावून सांगितलं होतं की बाबा रे, तू विठ्ठलाला रोज 1 ग्लास दूध ठेवायचं, ते त्यांचा भोग आहे आणि नंतरच तू जेवण करायचं. त्यांना दुधाचा भोग लावशील नाही तर विठ्ठल आपल्यावर नाराज होणार, तो आपल्याला श्राप देणार आणि आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल. मग हे घडू नये म्हणून तू रोज विठ्ठलाला 1 ग्लास दूध द्यायचा. त्यांच्या आईवडिलाला माहीत होतं असं काही होत नाही, पण आपल्या मुलाला वळण लागावं म्हणून त्यांनी नामदेवाला ही गोष्ट सांगितली होती. दुसऱ्या दिवशी नामदेवांनी आपली दिनचर्याचे पूर्ण काम करून 1 ग्लास दूध त्या विठ्ठलांसमोर ठेवले. पाहतो तर काय, विठ्ठल पिये ना. नामदेवाला काळजी पडली की माझ्या हातानं काही चुकलं तर नाही, म्हणून नामदेव दिवसभर त्या दिवशी उपाशी राहिले आणि त्यांनी दुसऱ्याही दिवशी तसंच केलं. 1 ग्लास दूध आपल्या विठ्ठलासमोर ठेवले, पण तो विठ्ठलाचा एक विग्रह होता. पण छोट्या नामदेवाला ते कळेना. नामदेव महाराज त्याही दिवशी उपाशी राहिले. 3रा दिवस निघाला, आता त्यांना राहावं ना, म्हणून 3ऱ्या दिवशी त्यांनी खूपच आग्रह केला की हे विठ्ठलराया, आज तरी तू दूध पी, आज मला उपाशी राहावे ना, अशी खूप खूप विनंती करून रडायला लागला. त्याचा भोळेपण बघून, त्याची भक्तिभाव बघून विठ्ठलाने त्या मूर्तीच्या विग्रहातून हात समोर केला आणि ते दूध पिऊ लागले. ते बघून नामदेव खूप खुश झाले आणि असंच रोज करायला लागले. काही दिवसांनी त्यांचे आईवडील आले आणि आजही त्यांच्या आईवडिलांनी रोजच्या दिनचर्याचे कामं केले. 1 ग्लास विठ्ठू माऊलीसमोर दूध ठेवला आणि पडदा बंद केला, काढल्या आणि सगळ्यांना प्रसाद ग्रहण करायला सांगितलं. पण हे काय, नामदेवांनी आपल्या आईला म्हटलं, तू गिलास कशाला उचलला आई, पहिले विठुरायाला पिऊ तर दे. त्यावर नामदेवची आई हसू लागली, अरे असंच मी रोज करत असते. नाही आई, माझ्या वेळेस विठ्ठलाने तसं नाही केलं. 2-3 दिवस विठुरायाने दूध तर पिलं नव्हतं, पण 3ऱ्या दिवशी मी त्यांना माफी मागितली की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर विठ्ठला मला माफ कर, पण तू हे दूध पी. आणि विठ्ठलाने ते दूध पिलं. नामदेवच्या आईला विश्वास येईना. तिने म्हटले की तू पुन्हा करून दाखवू शकतो तसा, तुझा विठुराया तुझ्या हातानं दूध पिऊ शकतो. नामदेव म्हणाला, रोजच पितो. त्यांनी 1 ग्लास दूध ठेवला आणि हे काय, विठुरायांनी त्या विग्रहातून हात समोर करून त्यांच्या सगळ्यांसमोर दूध पिऊ लागले. हे बघता क्षणी नामदेवच्या आईचा भान विसरली आणि ती सरळ गावामध्ये जाऊन बोंबा फोडायला लागली की विठुरायांनी नामदेवच्या हातचं दूध पिलं. असं करता करता ती पूर्ण गावामध्ये गोष्ट फैलली, जाऊन सरपंचापर्यंत पोहोचली. सरपंचाला ते खरं वाटेना. सरपंचांनी मीटिंग बोलवली. अगर तुम्ही अशी अफवा फैलवत असाल तर तुम्ही गावामध्ये राहू नका, नाही तर जर हे खरं असेल तर तुम्ही सगळ्यांसमोर करून दाखवा. अवघ्या 12 वर्षाचे होते नामदेव त्यावेळेस. त्यांनी विठू माऊलीला विनंती केली आणि दुधाचा ग्लास सगळ्या गावकऱ्यांसमोर ठेवला आणि विनंती करू लागले की हे विठुराया, हे माऊली, जर तुम्ही रोज माझ्या हातचं दूध पित असाल तर आजही तुम्हाला प्यावंच लागेल. आज मला खोटं नको पाडा.
अवघ्या 12 वर्षाचं बाळ हे विठुरायासंग बोलत होते. सगळेजण टक लावून बघत होते आणि तितक्यातच एक चमत्कार घडला. मूर्तीने हात समोर करून दूध पिले आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले. तर ही होती नामदेवाची ह्याच जन्मातली नाही तर मागच्या काही जन्मातले त्यांचे पुण्य होती, त्यांची भक्ती होती, जी ह्या जन्मामध्ये साकार झाली होती. तर इथे फक्त 12 वर्षाचे नामदेव असताना त्यांची भक्तीचा प्रवाह सुरू झाला. तर ही होती पहिली कहाणी. आणि दुसरी कहाणी की आता नामदेव संत नामदेव म्हणून ओळखल्या जाऊ लागले. त्यांची भक्ती आता अटूट झाली होती. बसता उठता खाता पिता कोणतंही काम करत राहिलेत, पण त्यांच्या मुखामध्ये विठ्ठल 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 हेच नाव गुंजत होतं. त्यांची भक्ती गावोगावी चर्चेचा विषय ठरला होता. ते असेच एक दिवस त्यांच्या झोपडीला आग लागली. त्यांच्या झोपडीला आग लागलेलं बघून सगळे गावकरी आले. त्यांच्या परिवाराला बाहेर काढलं. नामदेवालाही सांगितलं, अरे नामदेव तू काय करतो, बाहेर निघ. पण नामदेवाच्या तोंडातून एकच आवाज निघत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. गावकरी त्या झोपडीची आग मिटवण्यासाठी त्याच्यावर पाणी टाकत होते. नामदेवाला कसं बसं बाहेर काढलं आणि म्हणाले, अरे नामदेवा तुझ्या झोपडीला आग लागली आहे आणि हे काय तू विठ्ठल विठ्ठल करत राहतो. नामदेवांनी यावर खूप सुंदर उत्तर दिलं की आज माझ्या विठुरायांनी मला ह्या अग्नीच्या रूपात दर्शन दिलं आहे. पहा कशी पिवळी पिवळी पितांबर घालून माझ्याकडे बघून हसत आहे. सगळ्यांना वाटले की हा नामदेव तर पूर्ण पागलच आहे. त्यालाच आपल्या झोपडीची काळजी नाही तर आपणच कशाला याच्या झोपडीची काळजी करावं. सगळ्यांनी आपले हात टाकून दिले आणि सगळे आपापल्या घरी जाऊन झोपी गेले. आता सकाळ झाली. सकाळ झाल्यावर सगळ्यांना वाटलं की आता नामदेवाची झोपडी तर रात्री पूर्ण जळून खाक झाली असेल. चला तर बघू आपण त्याच्या झोपडीचे काय हाल आहे. बघते तर काय, झोपडी जशीच्या तशी आणि नामदेव एका झाडाखाली विठ्ठल 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 करत. सगळेजण नामदेवाकडे गेले आणि म्हणाले, अरे नामदेव तुझ्या झोपडीला रात्री तर आग लागली होती. आता असं वाटत आहे की त्या झोपडीला आगच लागली नाही, जशाची तशी. असं कसं झालं. तर नामदेवांनी म्हटलं, ज्यांनी आग लावली त्यानेच विझवली. एवढा प्रबळ विश्वास, एवढी भक्ती, एवढी श्रद्धा काय तुमच्या आणि आमच्यामध्ये असते का. म्हणूनच आपल्याला संत नामदेव यांच्या या कहाणीवरून असं समजते की भक्ती करावी तर अशा साधूंसारखी, विश्वास ठेवावा तर यांच्यासारखा आणि नामस्मरण करावं तर यांच्यासारखा. यांना म्हणतात खरी भक्ती. भगवंताच्या भक्तीसाठी जास्त ज्ञानाची आवश्यकता नसते. जेवढं आपण साधं सिंपल राहिलो ना तेवढ्याच लवकर आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो. तर जर तुम्हालाही भक्तिभाव जर निर्माण करायचं असेल तर जास्त काही नाही, रोज भगवान विठ्ठलाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल नामाचा नाम गजरू द्या. तुमच्या मनावर हृदयावर त्याचा राज करू द्या. तेव्हाच तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. नुसतं वरवरून नामस्मरण करत असाल तर काहीही फायदा होणार नाही. तर आज आपल्याला संत नामदेव यांच्यासारखी भक्ती तर आपण करू शकत नाही, पण आपण त्यांच्याकडून खूप मोठी सीख घेऊ शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात 5, 10, 15, 20 मिनिट, अर्धा घंटा तरी आपण त्या परमेश्वराला देऊ शकतो. मला असं वाटते की प्रत्येकाने विठू माऊलीची सेवा थोडी थोडी जरूर करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात तर कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल जरूर लिहा. या पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्याच्याही खुशीचं कारण बना. हरे कृष्ण. तर गरजू द्या नाव विठ्ठलाचं. विठ्ठल 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 विठ्ठल.